आधुनिक मुंबईचे आद्य शिल्पकार तसंच आशियाई रेल्वेचे जनक नामदार जगन्नाथ शंकर शेठ यांच्या 161व्या पुण्यतिथीनिमित्त आज मुंबईत विविध कार्यक्रमांचं आयोजन करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली। या प्रसंगी मुंबईचे उपमहापौर श्री संजय घाडी यांनी मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नामकरण नाना शंकर शेठ मुंबई टर्मिनस करण्यासाठी मुंबई महापालिका आणि प्रशासकीय पातळीवर विशेष पुढाकार घेणार असल्याचं जाहीर केलं। दिवसभरात मुंबईतील नानांच्या स्मृतीशी जोडलेल्या विविध ऐतिहासिक ठिकाणी नागरिक, लोकप्रतिनिधी आणि नानाप्रेमींनी एकत्र येत त्यांना अभिवादन केलं। सर्वप्रथम नाना शंकर शेठ चौकातील नामदार जगन्नाथ शंकर शेठ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी महापालिकेच्या डी विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री संतोष साळुंके आणि स्थानिक नगरसेवक ॲडव्होकेट गौरंग जवेरी प्रामुख्याने उपस्थित होते। मुख्य रेल्वेच्या मुख्य इमारतीच्या दर्शनी भागावर असलेल्या नानांच्या ऐतिहासिक कोरीव पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत त्यांच्या रेल्वे क्षेत्रातील अमूल्य योगदानाचा गौरवही करण्यात आला। मुंबई महानगरपालिकेच्या महानगरपालिका सभागृहातील असलेल्या नाना शंकर शेठ यांच्या तैलचित्रास उपमहापौर संजय घाडी, अतिरिक्त आयुक्त संजोग कबरे आणि महापालिका सचिव श्री मनोज कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं। एशियाटिक सोसायटी येथील नानांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। या प्रसंगी एशियाटिक सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे आणि सर्व समिती सदस्यांनी उपस्थित नानाप्रेमींचं उत्साहात स्वागत केलं। या पुण्यस्मरण सोहळ्यास अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर गजानन रत्नपारकी, नाना शंकर शेठ प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सुरेंद्र भाऊ शंकर शेठ, सरचिटणीस ॲडव्होकेट मनमोहन चोंडकर, चंद्रशेखर दाभोळकर, दिनकर बायकेरीकर, डॉक्टर विवेक रायकर, रवींद्र माहिमकर, विजय पितळे, दिलीप मालणकर आदींसह शंकर शेठ कुटुंबीय आणि मुंबईतील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसंच या प्रसंगी चंद्रशेखर दाभोळकर, डॉक्टर गजानन रत्नपारकी, महापालिका सचिव मनोज कांबळे, उपमहापौर श्री संजय घाडी, दिनकर पायरीकर, जगन्नाथ नाना शंकर शेठ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र भाऊ शंकर शेठ, सरचिटणीस ॲडव्होकेट मनमोहन नाचणकर उपस्थित होते। Thank you.